हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर आता वाजले दुपारचे 2 आणि ताईंनी मस्त असे मसाला पापड केले. तर आणि आता आम्हाला जेवण करायचे. सकाळी पोह्यांचा नाश्ता झाला त्याच्यामुळं आज जेवायला थोडंसं लेट झालं आणि या सगळ्यांनी पापड खायला. पटकन जेवण केलं आणि 3 वाजता आमचे गायनाचे सर येणार होते. तर लगेचच सर आले. आपल्या गाई आम्ही घालासी जातो भाई आम्ही घालासी जोरा जोरा आम्ही घालासी जातो भाई कान्हा संभाल थोलले तुम्ही थोलले थोल थोल मग थोल पाटलाचे लेक तर बऱ्याच दिवसांनी आम्हाला करायचं होता बाहेर चुलीवर स्वयंपाक आणि ताईंनी हुलगे दळायला टाकले होते. तर आज आम्हाला करायचे होते दिवशे आणि बाहेर स्वयंपाक करायचा होता. तर ताईंनी आतून काही सामान आणलं आणि घराच्या मागच्या साईडला काही सरपण आहे तर तिथून काही सरपण घेतलं आणि दिवशे करायचे होते. तर फोडणीसाठी काही लसूण लागत होता. तर आम्ही दोघींनी असं लसूण निसला आणि खलबत्त्यात लसूण मिरची आधी वाटून घेतली. त्यानंतर दिवसे करायचे होते तर असं पीठ मळून घेतला. आता वाजलेत आहेत संध्याकाळचे 5. तर आम्हाला करायचे आहेत चुलीवर दिवसे आणि मस्त असं पीठ मळून रेडी झालंय. तर आमचा श्रवण इथं बसून बसला आहे. तो जरा जास्तच मध्ये मध्ये करतोय म्हणून ताई त्याला थोड्याशा ओरडल्यात. असं पीठ मळून झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मळून घ्यायचं आणि हे चुलीवर करायचं आहे. तर कढईला थोडंसं तेल लावायचं आणि निरमा आणि तेल लावायचं म्हणजे कढई काळी नाही होत आणि पटकन धुण्यात जाती. पहिला आम्ही इथं स्वयंपाक करायचो चुलीवर. मस्त अशी ताईंनी वारली पेंटिंग काढली आहे. पण हे किचनपासून थोडंसं लांब पडतं म्हणून आम्ही आता स्वयंपाक चूल तिकडेच घेतली आहे आणि तिथंच स्वयंपाक करतो. मस्त अशी चूल पेटली आहे आणि त्यानंतर लगेच असे दिवशे करायला घेतले आणि शिवांश आणि श्रवणला तर इतकी मजा वाटते बाहेर चुलीवर स्वयंपाक असला की ते तिथून जातच नाही. आमचा शिवांश पहा कस करतो शिव जादू म्हणतात जादू म्हणतात. मागच सरक. आज आमची संडे स्पेशल चुलीवर स्वयंपाक. आमची चूल पहिल्यांदा तिकडं होती पण किचनपासून ते जरा जास्तच लांब होतं म्हणून इथं जवळ हे केलं चूल घेतली आणि तिथं मस्त अशी वारली पेंटिंग ते सगळं केलं होतं. आमचा श्रवण थोडासा रुसलाय. श्रवण का रुसलाय सांग बरं.
ए सोनू सांग ना तू का रुसलाय. नीट सांग ना तोंडावर. पत्र्यावर आहे. आणि मस्त अशी उकळी आल्यानंतर आम्हाला त्यात हे दिवशी टाकायचे येतं आणि त्याला मस्त अशी तर त्याच्यात काही दिवशी नाही आपलेच आणि मस्त असे दिवशी रेडी झाले. आणि अंधार पडला होता तर लगेचच ताईंनी भाकरी करायला घेतल्या आणि त्यानंतर मला करायचं होतं वालाच्या शेंगाची भाजी. तर शेंगा निसल्या आणि जेवण झालं आणि दूध संपलं होतं तर आम्ही दोघी दूध आणायला गेलो. हे केलं का? काकू आम्हाला 1 लिटर दूध द्या. आज लवकर केलं ना. चिक्कू संपले. काकूकडे असतील. जाऊ दे आता उद्या. अरे काकुल संत्रे घेऊन आलतो म्हण ना. काकल संत्रा घेऊन आलतो. आता मी दिलाय प्रियंका काकू. तर असा होता आमचा डे आउट. तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा. कोणाकडे दिल्या?